पैरालाइज होता है, पैरालाइज। ನಾವು ಯಾವಾಗ ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತೀವೋ ಆಗ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಅಲುಗಾಡಿಕೆ ಇಲ್ಲದಂತೆ ನಮ್ಮ ದೇಹವು ಸ್ತಬ್ಧವಾಗಿರುತ್ತದೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ. जो लोग नाइट प्रेयर करते हैं, जो प्रार्थना करते हैं, शैतान को उसको रात को अटैक करने का बहुत आसान होता है उसको। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಆ ನಿದ್ದೆ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಸೈತಾನನು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಸಮಯ ಅವನು ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾನೆ. देखो जब हम लोग रात को सोता है, हमारा जो आत्मा या तो शैतान लेके जाएगा या तो परमेश्वर लेके जाएगा, दो लोग लेके जाएंगे। यदि हम प्रेयर करें, प्रार्थना परमेश्वर को बताएं, बिना प्रार्थना करके भजन संगीत करना, शाम करके सो जाओ, बिना शाम 21 बिना पढ़ के मत सो जाओ। आज के बाद हर दिन भजन संगीत करना पे पढ़ के ನಾವು ಒಂದು ವೇಳೆ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡದಂತೆ ನಾವು ನಿದ್ದೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನ ದೇವರು ತಗೊಂಡೋಗ್ತಾ, ದೇವರ ಕಾರ್ಯಕ್ಕೂ ತಗೊಂಡೋಗ್ಬೋದು, ಸೈತಾನನ ಕಾರ್ಯಕ್ಕೂ ತಗೊಂಡೋಗ್ಬೋದು. ಅದರಿಂದ ನಾವು ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಕೀರ್ತನೆ 91 ಓದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಮಲಗೋದಾಗ ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಅಡೆತಡೆಗಳು ಉಂಟಾಗದಂತೆ ದೇವರು ಕಾದು ಕಾಪಾಡುವಂತವರಾಗಿರ್ತಾರೆ. सोच के द्वारा अगर दो चीज उसको बार बार अगर उसने सुनना शुरू कर दिया, उसके बाद में वो पाप में फंस जाए, शैतान आसानी से फंसाएगा। वॉइस ब्रेक हो गया पास्टर, ठीक से। हालेलुया। अगर किसी को फंसाना चाहता है तो एक सोच और दूसरा शैतान एक के द्वारा फंसाएगा। वॉइस कंट्रोल। यदि शैतान किसी को फंसाना चाहता है, एक तो शैतान सपने के द्वारा फंसाएगा, दूसरा नेगेटिव थॉट लेके बुरी विचार को लेके फंसाएगा। ಯಾರನ್ನ ಸೈತಾನನ್ನು ಹಿಡಿಬೇಕು ಅನ್ಕೊಳ್ತಾನೋ ಅವ್ರನ್ನ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಅದಾದ ನಂತರ ಅವನ ಒಂದು आलोचना और दूसरा कुछ बोला ना, एक क्या बोला? एक सपने के द्वारा फंसाएगा, दूसरा नेगेटिव गलत के द्वारा ಕನಸಿನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹಿಡಿತಾನೆ, ಇನ್ನೊಂದು ಅವಿಶ್ವಾಸದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಅವರಲ್ಲಿ ತುಂಬಿಸಿ ಸೈತಾನನು ಅವರನ್ನ ಹಿಡಿಯುವಂತವನಾಗಿರ್ತಾನೆ. चिंता मत करो, हम 9:30 बजे खत्म करेंगे, चिंता मत करो। उसके बाद सो जाना, सुबह उठ के फिर प्रार्थना बने रहो। और कल करेक्ट 7 बजे ज्वाइन हो जाओ। मैं किसी को इंतजार करने वाला नहीं है, और ग्रुप में जाके ज्वाइन होना, ठीक है? और जिसको लिंक आया तुम्हारे पास, जो ग्रुप में वो लोग को लिंक शेयर कर दो, फास्ट लिंक को शेयर कर दो। अभी सारे दुनियादारी चिंता करके लोग को भी चलाऊंगा मैं, नो प्रॉब्लम। तो कोई भी नहीं आएगा, मैं फेसबुक में लाइव जाऊंगा। हालेलुया। लेकिन आप बोले हालेलुया। तो जब सही ये इसमें सीरियस बात करनी पड़ता है। हालेलुया। लोगों को तैयार करने के लिए। तो शैतान देखो सुनो, शैतान किसी को सपने के द्वारा वो बार वही चीज ले आके सपने के द्वारा वो शैतान क्या कर रहा है, सपने के द्वारा वो लोग को कंट्रोल कर रहा है, लोगों को कंट्रोल कर रहा है। शैतान बार एक चीज को दिखा के, नेगेटिव बातें दिखा के, गंदा चीज को दिखा के, अटैक करते हुए दिखा के, वो क्या कर रहा है, शैतान अपने पास खींच रहा है। ಕೆಲವರನ್ನ ಸೈತಾನನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಾದ ಕನಸುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಅವಿಶ್ವಾಸದ ಮಾತುಗಳನ್ನ ಮಾತನಾಡ್ತಾ ಅವರನ್ನ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಎಳ್ಕೊಳ್ಳುವಂತವನಾಗಿರ್ತಾನೆ. ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ತೋರಿಸಿ, ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ ತನ್ನ ಕಡೆಗೆ, ಸೈತಾನನ ಕಡೆಗೆ ಅವರನ್ನ ಎಳ್ಕೊಳ್ಳುವಂತವನಾಗಿರ್ತಾನೆ. सबको 12 बजे के बाद प्रेयर करो, हफ्ता में एक बार करो, नहीं तो 15 दिन में करो, 1 महीना में एक बार करो। शैतान क्या बोलेगा, ये नहीं होता है, तेरे से नहीं होता है, तो 12 बजे के बाद तेरे से नहीं होता है, मत कर, तेरे को नींद आएगा, तू कर नहीं पाएगा। तो कौन बातें कर रहा है? प्रभु थोड़ी बोलेगा रात को प्रेयर करना मत, परमेश्वर बोलेगा क्या? नहीं बोलेगा, शैतान बोलेगा ना। तो हमको कौन बातें कर रहा है? आप चाहिए कौन बातें कर रहा है हमसे,
पहले तुम बोलते हमसे नहीं होते, हमको नींद आता है, बोल देता तुम। अब तुम परमेश्वर को बोलते बैठेगा तो परमेश्वर तुमको नहीं जिलाएगा। मैं देखो, मैं जब भी पहला मैं चलो बोलो, आप बोलो। ನಾವು ಯಾವಾಗ ರಾತ್ರಿ ವೇಳೆಲ್ಲ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಕ್ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀವೋ ಆಗ ನಾವು ಬಲ ಹೊಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಸೈತಾನನಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನ್ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ನಿನ್ನಿಂದ ಆಗೋಲ್ಲ, ನಿನ್ನಿಂದ ಈ ಒಂದು ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅವನು ನೆಗೆಟಿವ್ ಆದ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಅವಿಶ್ವಾಸದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ನಾವು ಅದನ್ನ ನಂಬಿ ನಾವು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗದಂತೆ ನಾವು ಸಹ ಅದರಲ್ಲೇ ಇದ್ದು ಬಿಡುವಾಗಿರ್ತೇವೆ. ದೇವ್ರು ಆ ರೀತಿ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ದೇವ್ರಿಗೆ ನಿನ್ನಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೀನ್ ಇದನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ದೇವ್ರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿಯಾದ ಮಾತುಗಳೆಲ್ಲ ಯಾರ ಮುಖಾಂತರವಾಗ್ಲಿ ಇಲ್ಲ ಸೈತಾನನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಬರುವಾಗ ಅದು ನಮ್ಮನ್ನ ಕೆಳಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಒಂದು ಮಾತುಗಳಾಗಿರ್ತವೆ. अभी आपको देखो, अभी आपको एक ही बात वो आवाज आ रहा है, तेरे से नहीं होता है, तू कर नहीं पाएगा, ऐसा बार बार आवाज आ रहा है। कौन डाला है? शैतान डाल रहा है। प्रभु थोड़ी बोलेगा। डिसीजनिंग का फर्क आपको चाहिए, कौन कर रहा है? आत्मा बातें कर रहा है, शैतान बातें कर रहा है या परमेश्वर बातें कर रहा है, ये चीज बहुत जरूरी है। ಅವನು ನಿಮ್ಗೆ ಈ ಒಂದು ಯಾರ್ ನಿಮ್ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸೈತಾನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ, ದೇವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರ ಅಂತ ಅದನ್ನ ಡಿಸೈನ್ ಮಾಡೋಕೆ, ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಅರಿತುಕೊಳ್ಳುವಂತ ಆತ್ಮ ನಿಮ್ಗೆ ಬೇಕು, ಜ್ಞಾನದ ಆತ್ಮ ನಿಮ್ಗೆ ಬೇಕು. ಅವಾಗ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ದೇವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರ ಇಲ್ಲ ಸೈತಾನನು ನಮ್ಮನ್ನ ತಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತಾರ ಅಂತ ನಾವು ಅರಿತುಕೊಳ್ಳುವವರಾಗಿರ್ತೇವೆ. हालेलुया, हालेलुया। परमेश्वर कभी प्रभु करता नहीं, प्रभु बोलता है सब कुछ मैं सही कर दूंगा। शैतान बोलता है नहीं होता, तेरे से नहीं होता है, तू कर नहीं पाता है, कुछ कर नहीं पाता। ये सारी चीज शैतान बोल रहा है, तुम्हारा दिमाग भी बोल रहा है, तुम्हारा मन भी बोल रहा है। और दूसरा बात याद रखना, आत्मा और शरीर एक दूसरे का विरोधी है। ಶರೀರವು ಆತ್ಮವು ಒಂದಕ್ಕೊಂದು ವಿರೋಧವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತವೆ ಇರ್ತವೆ. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಸೈತಾನನು ಒಂದು ಅವಿಶ್ವಾಸದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಉಂಟು ಮಾಡೋದು ಸೈತಾನ ಕ್ರಿಯೆ. ಆದ್ರೆ ದೇವ್ರು ಅದನ್ನ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಎಲ್ಲ ನಿನಗೆ ಸರಿ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೇನೆ, ನಾನ್ ನಿನ್ನೊಂದಿಗೆ ಇರ್ತೇನೆ, ನೀನ್ ಈ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರು ಉತ್ಸಾಹ ಪಡಿಸುವವರಾಗಿರ್ತಾರೆ, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮರು ಉತ್ಸಾಹ ಪಡಿಸುವಂತವನಾಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಈ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮವು ನಮ್ಮನ್ನ ತಳ್ಳುವಂತದ್ದಾಗಿರ್ತದೆ. अभी आपको रात को प्रार्थना करने में कौन रोक रहा है? बताओ मेरे को। शैतान रोक रहा है। हर तुम शैतान 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 बोलते रहता है, शैतान को दोष लगाता है। तुमको रात को प्रार्थना करने में, घर में सुबह दिन में, रात को दिन में, सुबह शाम प्रार्थना करने में क्या शैतान रोकेगा? लोग बोलता है शैतान हमको प्रेयर करना नहीं दे, शैतान रोकता है। बाबा शैतान तेरा शरीर रोक रहा है। ನೀವು ಈ ಒಂದು ರಾತ್ರಿಯ ವೇಳೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಯ್ಯೋ ನನಗೆ ಸೈತಾನ್ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಈ ರೀತಿ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರ, ಅದು ಸೈತಾನ್ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋದಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಶರೀರವು ನಿಮಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ, ಆತ್ಮಕ್ಕೆ ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಹೋರಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಶರೀರದ ಕ್ರಿಯೆ, ಸೈತಾನನ ಕ್ರಿಯೆ ಅಲ್ಲ, ಶರೀರದ ಕ್ರಿಯೆ. तो जब बोलता है, जब हम प्रेयर में कहते हमको नींद आता है, हाई हाई आता है, अरे शैतान ने अटैक किया ना तुम्हारा शरीर, और तुम्हारा शरीर तुमको प्रेयर करना नहीं दे रहा है। ನಿನ್ನ ಶರೀರವೇ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. यदि आप शरीर के साथ चलोगे, कभी भी भलाई को नहीं देखोगे, कभी परमेश्वर का सामर्थ को नहीं देखोगे, तुम हारा हुआ जीवन जीना पड़ेगा। ನೀವು ಒಂದು ಮಾಂಸದ ಕ್ರಿಯೆಗಳಿಗೆ ನೀವು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದ್ರಲ್ಲೂ ಜಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಸೋಲಿನ ಒಂದು ಜೀವನವನ್ನ ನೀವು ಜೀವಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತದೆ. तुम्हारा शरीर आपको साथ नहीं देगा, साथ देगा आत्मा देगा। ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಶರೀರವು ಜೊತೆಯಾಗಿರೋದಿಲ್ಲ, ದೇವರ ಆತ್ಮವು ನಿಮ್ಮನ್ನ ಜೊತೆಪಡಿಸಿ ನಿಮ್ಗೆ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದು ಬಲವನ್ನು ಕೊಡುವಂತದ್ದಾಗಿರುತ್ತದೆ. हालेलुया, हालेलुया। शरीर का कोई ट्रेनिंग नहीं है। अभी यहाँ पे अभी लोगों को थोड़ा लोगों को नींद आ रहा है, इतना जल्दी 9:30 भी बजा रहे, तुम लोग को नींद आ रहा है। अभी थोड़ा बाद में किसी का शादी होगा, किसी का ब्याह होगा, कोई बाद में कुछ अच्छा चलचित्र चलेगा, फिल्म चलेगा, रात को 1-2 बजे तक भी बैठेगा आराम से। ಆಮೇಲೆ ಈಗ ನೋಡಿ, ಕೆಲವರಿಗೆ ಈ ಮಾತು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರೇನೆ ನಿದ್ದೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ಇದು ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ನೀವು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಏನಾರ ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡು, ಅದು ನೋಡಿ ಇದು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಿದ್ದೆಯಿಂದ ಎಚ್ಚರವಾಗಿದ್ದು ನೀವು ನೋಡ್ತಿರ್ತೀರಾ.
परमेश्वर के उपस्थित बैठने में तुमको इतना अलसी लग रहा है, आप ऐसा हाय है कर रहा है, वो ही कर रहा है, हाँ? तो क्यों ऐसा क्यों है आपको? परमेश्वर के उपस्थित बैठे तुमको तो खुश होना चाहिए। ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಕೇಳುವಾಗ ನೀವು ಖುಷಿಯಿಂದ ಇರ್ಬೇಕು, ಎಚ್ಚರದಿಂದ ಇರ್ಬೇಕು, ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನೀವು ಕೇಳುವಂತವ್ರಾಗಿರ್ಬೇಕು. ಆದ್ರೆ ನೀವು ಆಗ್ಲೇ ಆಕಳಿಸೋದು, ನಿದ್ದೆ ಮಾಡೋ ತರ ನಿಮ್ಮ ಮುಖ ಎಲ್ಲ ಫೇಸ್ ಆ ತರ ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. आपका जब भी देखो, जब भी आप परमेश्वर के ऊपर बैठने चला जाते हो, तुमको इधर दादा होना शुरू होता है, इधर दादा होना शुरू होता है, उठने का मन हो रहा है, ये सारे चीज को, इसलिए ये शरीर परमेश्वर के उपस्थिति में जाना चाहता नहीं है, ये प्रार्थना करना चाहता नहीं है, इसलिए इसको जबरदस्ती प्रभु को उपस्थिति में लेके जाना पड़ता है। ಈ ಒಂದು ಶರೀರವು ನಿಮ್ಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅದ್ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಕೇಳೋದಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತೀನಂದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಎದ್ದೊಳ್ಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ನೋವು ಇಲ್ಲಿ ನೋವು ಈ ರೀತಿಯಾದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಶರೀರವು ಒಂದು ಕಡೆ ಕೂರೋದಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡೋದಿಕ್ಕೆ ಶರೀರವು ಬಿಡದ ಹಾಗೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಳಿತಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನ ಆ ಒಂದು ದೇವರು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿರುವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ದೇವರು ನಿಲ್ಲಿಸಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. हालेलुया, हालेलुया। अभी कोई विश्वासी है, कोई क्या करता है, जब भी सब जाने का जब टाइमिंग होता है, उसका सर में दर्द होता है, पेट में दर्द होता है, क्या शैतान ने कराया? नहीं, तुम्हारा शरीर में कराया। ನೀವು ಯಾವಾಗ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸೇರ್ತೀರ ಅವಾಗ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು, ತಲೆನೋವು ಇದೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಒಂದು ಸೈತಾನ್ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯವಲ್ಲ, ಈ ಒಂದು ಶರೀರದ ಕ್ರಿಯೆಗಳಾಗಿದೆ ಅದು. अरे हमेशा शैतान प्रार्थना करना है, तू जा वहां पे, प्रभु साथ है। परमेश्वर बोलता है मेरे को शैतान प्रार्थना करना देता नहीं है, मेरे को नींद आता है, शैतान को दोष लगाना बंद करो, तुम्हारा शरीर तुमको करना नहीं दे रहा है, शरीर का ट्रेनिंग करो। ನೀವು ಯಾವಾಗ್ಲೂ ಸೈತಾನ್ ನನಗ್ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಸೈತಾನ್ ಮೇಲೆ ದೂರ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಕುತ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಶರೀರವು ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದರಿಂದ ನೀವು ಶರೀರಕ್ಕೆ ನೀವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಸ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಶರೀರವನ್ನ ನೀವು ಕೂರ್ಸ್ರಿ, ಆ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ನೀವು ಕೂರ್ಸ್ರಿ. ಆಮೇನ್. तो कितना लोग को बोला है नाइट प्रेयर करो, रात को 12 बजे का बाद प्रार्थना करो बोल रहा है, तो लोग कर रहा है, जो भी कर रहा है उसको प्रभु वो शक्तिशाली बन रहा है, जो नहीं कर रहा है वो कांच सुंदर दूसरे से उड़ा रहा है, नहीं है। ಯಾರು 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೇಳಿ ಆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಲಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ, ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಯಾರು ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸುಮ್ನೆ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಆಗ್ದಿರಂಗೆ ಸುಮ್ನೆ ಇರ್ತಾರೆ. आपको परमेश्वर को कुछ स्पेशल करना है। स्पेशल क्या है? नाइट प्रेयर 12 बजे के बाद तुम दिन में प्रेयर करोगे, तुम्हारे इसमें क्या बढ़ाई हो गया बताओ? दिन में तो सब लोग करता है, रात को अपना नींद को बलिदान करके वो परमेश्वर के ऊपर बैठो, ये सबसे बड़ा बलिदान है। ಆಮೇನ್. ಹಗಲಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನೆಲ್ಲ ಹಗಲಲ್ಲಿ ಎಲ್ರೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ಪ್ರಾಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಅದು ನಿದ್ದೆನ ತ್ಯಾಗ ಮಾಡೋದು ಅದು ತುಂಬಾ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದಕರವಾಗಿ ಮಾರ್ಪಡಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. एक लड़की के अंदर से जादू टोना जो बता रहा था, जब भी हम लोग दिन में जब भी प्रार्थना करते हैं, परमेश्वर का दास जब भी बच्चे लोग विश्वासी करता है, हमको कुछ फर्क पड़ता नहीं है। जब भी वो लोग रात को 12 बजे के बाद जब भी दुनिया सोता है तो हम लोग उसमें काम में लगे रहता है, तो ये लोग जो भी रात को अपना नींद का बलिदान करके जब भी प्रार्थना में बैठता है, तो हम जितना भी वो लोग का जीवन में नुकसान करने की कोशिश करे, लेकिन हमको हमारा जो मिशन है, हमारा जो काम है वो पूरा होता ही नहीं है। ನಾವು ಆ ಒಂದು ಮಾಯ ಮಂತ್ರ ಮಾಡೋರು, ಮಂತ್ರ ತಂತ್ರಗಳು ಮಾಡೋರು ಎಷ್ಟು ನಿದ್ದೆ ಕೆಟ್ಟು ಅವರು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೀವನಗಳಲ್ಲಿ ನಷ್ಟ ಉಂಟು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಅಷ್ಟೊಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿ ನಿದ್ದೆಯಿಂದ ಎಚ್ಚರವಾಗಿದ್ದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇವರು ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಸಿದ್ಧತೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ರೆ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಜನರು ಆ ನಿದ್ದೆಯನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ರು ಇಲ್ಲದಂತ ಇದ್ದಾರೆ. हालेलुया, हालेलुया। अभी टाइम भी हो गया, तो वो लोग बोलता है हम कितना भी वो लोग को मारने का कोशिश करे, गिराने का कोशिश करे, लेकिन होते नहीं। जब भी वो लोग का जो नाइट प्रेयर 12 बजे के बाद जो नाइट प्रेयर करता है, वो लोग जब भी प्रार्थना करता है,
वो लोग का प्रार्थना आग बन के डायरेक्ट सिंहासन में चला जाता है। उसके बाद हमारा जितना भी जो शैतान का जितना भी जो जादू टोने का जितना भी जो तंत्र मंत्र सारी चीज को जला देते, हम काम ही कर नहीं सकते वो लोग जीवन में, ऐसा बोलते हैं। ಅವ್ರ ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡೋದಿಕ್ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅವರು ಬಲವಾಗಿರ್ತಾರೆ, ಅಮಾಯ ಮಂತ್ರ ಮಾಡೋರು ಬಲವಾಗಿರ್ತಾರೆ. ನಾವು ದೇವರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ನಾವು ಗೊತ್ತಿದ್ರು ಸಹ ನಾವು ಮಾಡದಿರೇ ಇರುವಾಗ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಬೀಳ್ಸಕ್ ಆಗಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗೋದಿಲ್ಲ. आप प्रार्थना करते जाओ, आपका अंदर शक्ति बढ़ते रहेगा, आपका आग बढ़ते रहेगा और आपका शब्द बढ़ते रहेगा। जब आप शब्द बोलोगे, जो शब्द जो दुष्ट आत्मा को, शैतान को, जादू टोने को डांटोगे, जब आप प्रेयर करोगे तो अंदर से आपका स्पिरिट से, आत्मा से वो अभिषेक, सामर्थ, फायर जब इस शब्द में आगे वो सारे दुष्ट आत्मा को, जादू टोने सबको जलाना शुरू करेगा। ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ದೇವರು ನಮ್ಗೆ ಆ ಒಂದು ಅಗ್ನಿ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಒಳಗಡೆಯಿಂದ ಆ ಒಂದು ಬೆಂಕಿ ಹೊರಟು ಬರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಮಾತುಗಳು, ನಾವು ಶಬ್ದ, ನಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಒಂದು ಶಬ್ದದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆ ಬೆಂಕಿ ಹೊರಟು ಬರುತ್ತೆ. ಆಗ ದುಷ್ಟನ ಆಳ್ವಿಕೆಗಳನ್ನು, ದುಷ್ಟನ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು, हालेलुया, मैं उपस्थित परमेश्वर को उपस्थित में जाता। कितना सालों तक मैंने 2 घंटा 1.5 घंटा इतने सोया मैं। ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳು ರಾತ್ರಿ ವೇಳೆಯಲ್ಲಿ 2 ಗಂಟೆ 2.5 ಗಂಟೆ ಈ ರೀತಿ ಮಾತ್ರನೇ ನಾನು ನಿದ್ದೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ऐसा करके परमेश्वर ने तैयारी किया। यदि आप तैयारी होना चाहते हैं, आपको मेहनत करना ही पड़ता है, अपना शरीर को कंट्रोल करना ही पड़ता है। तुमको नाइट प्रेयर, तुमको बनने के लिए तुमको शरीर में कष्ट करना ही पड़ता है, नहीं तो नहीं होता है। ಆಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ದೇವರು ನನ್ನನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 8 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನೀವು ಸಹ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕು, ಈ ರೀತಿಯ ದೇವರಿಗಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಯಾಸ ಪಡ್ಲೇಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಶರೀರವನ್ನ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅಡಗಿಸಿ ಕೂರಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೆ ಜಾಗ ಕೊಡದಂತೆ, ಶರೀರದ ಕ್ರಿಯೆಗಳಿಗೆ ಜಾಗ ಕೊಡದಂತೆ ನೀವು ಇರ್ಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಆಮೆನ್. कोई पर्वतबंदी एक दिन में कोई नहीं बनेगा। फर्स्ट ट्रिक हो गया, मेरे टाइम भी हो गया फर्स्ट। रातें रात कुछ भी एक ही दिन में कुछ भी नहीं होता है। ಒಂದೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. बनाने है तो परमेश्वर समय ले लेगा। हालेलुया, हालेलुया, नहीं सुनाएगी। परमेश्वर यदि हमको प्रिपेयर करना चाहता है, बनाना चाहता है, तो समय को लेता है। हालेलुया, आवाज आ रहा है? आया, अभी आया, इतना देर तक कुछ भी नहीं। अभी 2 मिनट खत्म करें। जब हमको परमेश्वर बनाना चाहता है तो परमेश्वर समय लेता है। हर चीज को बनने के लिए समय लगता है। ದೇವರು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ದೇವ್ರು ಇಷ್ಟ ಪಡ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕೆಲವು ಸಮಯಗಳಿರ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾದಿರ್ಬೇಕು, ಆ ಸಮಯವನ್ನ ದೇವರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. कोई भी परमेश्वर काम करने से पहले परमेश्वर फाउंडेशन को डालता है। परमेश्वर मजबूत वो नींव को परमेश्वर डालता है, हाले ताकि आंधी तूफान आएगा, कोई भी आएगा, कोई भी शक्ति आएगा, उसको तोड़ नहीं पाए। ದೇವರ ಕೆಲವು ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಅವರಿಗೆ ಕಲಿಸಿಕೊಡುವಾಗ ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಸಂಕಷ್ಟಗಳು ಇಲ್ಲ, ಬೇರೆ ಏನೋ ಕಾರ್ಯಗಳು ಬರ್ತಿರ್ತವೆ. ಅದೇ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗಾಗಿ ನಾವು ನಿಲ್ಲುವಂತವರಾಗಿರ್ಬೇಕು. उसी तरह परमेश्वर भी हमको पहले क्या करता, तैयारी करता है। परमेश्वर समय लगा के प्रभु तैयारी करता है। जब ये तैयारी होने के बाद परमेश्वर आपको बिल्डअप करना शुरू करेगा, आपको परमेश्वर तैयारी बनाएगा, शक्तिशाली बना देगा। एक बार शक्तिशाली होने के बाद दुनिया का कोई भी ताकत तुमको गिरा, कोई शैतान, दुष्ट शैतान शक्ति, अंधकार का शक्ति, जादू टोने का शक्ति, परिस्थिति, बीमारी, कोई भी समस्या, कोई चीज आपको जीवन भर गिरा नहीं पाएंगे।
ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸಾರಿ ದೇವರಿಗಾಗಿ ನೀವು ನಿಂತು ಬಲ ಹೊಂದಿಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ, ಆ ಬಲ ಹೊಂದಿಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಕಾಯಿಲೆ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಸಂಕಷ್ಟಗಳು, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಕಾರ್ಯಗಳು ಬಂದ್ರು ಸಹ ನೀವು ಬೀಳದಂತೆ ದೇವರಿಗಾಗಿ ನಿಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. यदि हम अंदर से हम बिल्डअप नहीं है तो हमको परिस्थिति गिराएगा, शैतान गिराएगा, जादू टोने गिराएगा, सारे समस्या गिरा देगा। यदि हम अंदर से मजबूत है, एक बार परमेश्वर ने मजबूत बना दिया, चाहे उसका जीवन जितना भी समस्या परिस्थिति होने दे वो टीका रहेगा, क्योंकि उसका जो नींव है वो मजबूत है। यीशु मसीह के साथ है। ಇವಾಗ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಸಂಕಷ್ಟಗಳು ಕಾರ್ಯಗಳು ಏನೇ ಬಂದ್ರು ಸಹ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನ ಬಲಪಡಿಸಿರ್ತಾರೆ. ಆ ಬಲದಿಂದ ನಾವು ದೇವರೊಂದಿಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಯಾವುದೇ ಕಷ್ಟಕ್ಕೂ ನಾವು ಭಯ ಬೀಳದಂತೆ ದೇವರು ನಮ್ಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವವರಾಗಿರ್ತಾರೆ. ನಾವು ದೇವರೊಂದಿಗಿದ್ದು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುವವರಾಗಿರ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ चले, आज का समय पूरा हो गया। हम फिर 7 बजे मिलेंगे। ये वीडियो सुनो, वापस सुनो, अभी अपलोड हो गया है, इसको सुनो, बार बार सुनो, इसको सुनो। आपके अंदर से सिर्फ हम प्रार्थना करके नहीं होता है, परमेश्वर का वचन अंदर डालना पड़ता है, तुम्हारा आत्मा को खिलाना पड़ता है। उसके बाद वो तुम्हारा आत्मा शक्तिशाली बनना शुरू हो जाएगा। ಆಮೇಲೆ ದೇವರ ವಚನಗಳನ್ನ ನೀವು ಓದ್ತಾ ಇದ್ದಾಗ ನಿಮ್ಮ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಅದು ಆಹಾರವಾಗಿ ಮಾರ್ಪಡ್ತದೆ. ನೀವು ಒಳ್ಳೆ ಆಹಾರವನ್ನು ದೇವರ ಆ ಒಂದು ಆತ್ಮಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಅದು ಬಲ ಹೊಂದಿಕೊಳ್ತದೆ. ನಾವು ಬೇರೆಯವರು ಒಂದು ನೀವು ಕೂತು ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ओके और लोगों को भी कनेक्ट करो, जो लोग बनना चाहते हैं, परमेश्वर का दास है, दासी है, विश्वासी है, बीमारी लोग है, वो लोग को यहाँ पे प्रोफेटिक कॉन्फ्रेंस यहाँ पे लेके आओ, वो लोग को भी लेके आओ आप, लेकिन वो लोग को बता देना यहाँ पे रहना, वो लोग का जीवन में जितना भी समस्या सब खत्म। ಆಮೇಲೆ ಅನೇಕ हालेलुया। ಈ ರೀತಿಯಾದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎಲ್ಲರನ್ನ ನೀವು ಜೋಡಿಸಿ ಇದರಲ್ಲಿ ಲಿಂಕ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ತಗೊಂಡ್ ಬನ್ನಿ. ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯಾಧಿಗಳಿದ್ರೆ, ಮಾಯ ಮಂತ್ರ ತಂತ್ರದ ಕಾರ್ಯಗಳಿದ್ರೆ ಅವ್ರನ್ನು ಸೇರಿಸಿ, ನೀವು ಲಿಂಕ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆಗಳು ಆಗ್ತವೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ, ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ. ಹೀಗೆ ಪಾಸ್ಟರ್ ಪ್ರೇಸ್ ಲಾರ್ಡ್, ಪಾಸ್ಟರ್ ಮೇಲೆ ನೀವು तो अब हम प्रार्थना करें, सब हाथों को उठाओ, हाथों को उठाओ। थैंक यू लॉर्ड जीसस, यीशु मसीह का नाम से प्रार्थना आज के वचन के लिए। आपका माइक बंद कीजिए सबका, चलो माइक आप प्रार्थना करो सब लोग। थैंक यू लॉर्ड जीसस, अनुग्रहकारी परमेश्वर पिता, प्रार्थना करता है पिता परमेश्वर, जितने लोग ने प्रभु आज के वचन को सुना, रेवलेशन प्रकाशन सुना पिता परमेश्वर, इनका आत्मा सुपर नेचुरल बने, ये लोग शक्तिशाली सामर्थ्य बने, गॉड का माइटी अनोइंटिंग ब्लेसिंग पावर सामर्थ अभिषेक इनका जीवन में आए पर भी यीशु मसीह का नाम से। कोई भी दुष्ट शैतान शक्ति आज के वचन को चुरा नहीं पाए पर भी यीशु नासरी का नाम से हम प्रार्थना करते हुए आत्मा में बड़े सामर्थ, बड़े अभिषेक, बड़े पावर में, बड़े फायर में, बड़े पर भी यीशु मसीह डायमेंशन में, बड़े रैंक में, बड़े पर भी यीशु मसीह सेवा में, बड़े प्रार्थना में, बड़े हर क्षेत्र में विक्टोरी लाइफ जिए पर भी यीशु मसीह का नाम से। धन्यवाद पिता परमेश्वर को ब्लेसिंग आने के लिए, आशीष करने, गॉड का पावर इनका लाइफ में आए, इनका दृष्टि बड़े यीशु मसीह के नाम से। लोग आने के लिए दरवाजा खुल जाए, डोर ओपन हो जाए पर भी यीशु मसीह के नाम से मांगते। आमीन आमीन आमीन। तो कल हम लोग 7 बजे मिलेंगे, 7 बजे करेक्ट टाइम ज्वाइन हो जाओ, उससे 1 ने 2 मिनट भी ये मत करो, 7 बजे